डायरेक्ट ब्लॉग चालू करतोय गाडीतून आणि थंबनेलवरनं तुम्हाला माहितीच पडलं असेल की आम्ही कुठे चाललोय. तरी पण इथं सांगतोय की आम्ही लोक सर्व चाललो आहे जेजुरीला आणि फर्स्ट टाइम असणार आमच्या सर्वांचं. बघूया कसं का आमचा एक्सपिरियन्स असेल तिकडचा, कारण का फर्स्ट टाइम चाललो आहे तर कुठे आहे काय आहे ते रोड्स वगैरे ते जरा माहिती करायला लागेल. तर चला एन्जॉय करूया ही पण आमची ट्रिप. आणि ह्याचा बसल्या बसल्या चालू झालं सर्व काय है ना. का हा बघ ना आता इथे का ना बघत बघ. मागे मम्मी पप्पा पण आहे. चला आता काय पुढे बघू. अजून आम्ही लोकांनी काय नाश्ता वगैरे केला नाही तर डायरेक्ट आता इकडनं ब्रेकफास्टसाठीच थांबू. आता ते कुठे थांबू, आय थिंक टोल प्लाझालाच कुठेतरी थांबू. चला मग डायरेक्ट भेटू पुढे. पुणे एक्सप्रेसला पोहोचलो आहे आता. आता बघू पुढे फूड स्टॉलला थांबणार, कारण का कोणी ब्रेकफास्ट पण नाही गेला तर मग ब्रेकफास्ट वगैरे करू आणि पेट्रोल पण टाकायचं. मग पेट्रोल पंप भरू, मग नंतर पुढे परत कंटिन्यू करू. स्पीड लिमिट वगैरे, फॉलो डिसिप्लिन, लाईन. स्पीड लिमिट किती? 100 है ना. 100. चौले चला. कुठे जा रहे हो? कुठे चालले? चला आता आम्ही लोक इथे फूड प्लाझाला थांबलो आहे. सकाळपासून काय ब्रेकफास्ट वगैरे केला नव्हता. आता ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग पुढे कंटिन्यू करूया. चला. ए किधर जा रहे? कुठे चालले? कुठे तुम्ही लोक? हा अरे इकडनं उतरायला आहे ना जागा. कुठे आहे? चला पुढूनच असणार. मला लाईन बघा. येते तुला बोलायला, हेच बोलायचं. पप्पाची मिसळ मेंदू मी पोहा सिंपल. कुठे चालले तुम्ही लोक? शाबाश. गाडी तो ना तुम्हाला कुठे नेतो मला माहिती आहे. थांबा. कुठे नेतोय? गाडी पण तिकडे. कुठे नेतोय? अरे तुला चावी सार तिकडे माझ्याकडे आहे ना. बरोबर घेऊन गेला. काय पाहिजे? काय पाहिजे?
चला आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला मस्त एकदम पोट भरून एकदम खाल्लं सर्वांनी. आता डायरेक्ट जेजुरीलाच थांबू. आता मध्ये कुठे थांबणार नाही है ना. आणि आमच्या शोरीची पण मस्त शॉपिंग झाली एकदम है ना. काय केलंस तू काय घेतलंय? अरे काय बाबा बाबा फ्रूट प्लाझा यांचं आहे इकडे बरोबर आहे ठीक आहे पण खूप महाग यार. म्हणजे ती एक नॉर्मल गोष्ट जी 100 रुपयाची असणार ती पण 250 रुपयाला देतात आहे यार. खरंच खूप खूप महाग पडतं यार हे सर्व. चला मग आता काय डायरेक्ट आता निघू आम्ही लोक. आता जेजुरीलाच जाऊन डायरेक्ट थांबू. आता मध्ये काय कुठे थांबण्यासारखं काय नाही आहे. चलो आता माहिती काय लोकांनी हे बघा ते ना असं मधीच आपला स्पीड कॅमेरा असतो ना त्याचा मधीच लावलाय. त्याचा पहिला ना फक्त पिलर्स असायचे ना ब्रिज असायचे त्याच्यावर असायचं. वाटतं आता त्या लोकांना माहिती पडलंय की लोकांना माहिती आहे काय काय बघा. ती कधीपासून ऍड आहे ती जीपची. ती काय दाखवू का आता सर्वांनाच माहिती आहे. ती गाडी त्या नवीन आहे पण ती जीपची ऍड. चला पप्पी आता डायरेक्ट आपण कुठे थांबायचं आता आपण. राईस खातो थोडेसे बाबा खाऊ देऊ. शोरीचं गॉगल एकदम भारी आहे एकदम. दावी देऊ गॉगल दाखव जरा. हो हो चला मग भेटू आता डायरेक्ट जेजुरीलाच. मी ना म्हणजे नेहमी ते पुणा साईडवरनं इकडनं कधी पण जातो ना तर रात्रीच जातो आणि सकाळचं कधी असं गेलो नाही म्हणजे मॉर्निंगला वगैरे. पण मी खूप ऐकलं ना ते पुण्यामध्ये बाईकवाले कसे पण चालवतात तर खरीच गोष्ट आहे. आता ना 1-2 बाईकवाले खरंच माझ्या गाडीच्या एकदम समोर आले होते. कसे पण चालवतात यार खरंच. हे ना काय बोलणार एक म्हणून ना आता थोडं चालूच ठेवतो तुम्हाला दाखवतो काय कसे पण कुठून पण घुसणार. हा बघा नारेश्वरी आहे ना. खतरनाक लोक हे सर्व खतरनाक लोक खरंच. असे बिंदात चालवतात ना कसे पण कुठून पण येतात. बघा हा बघा हा एक बघा हा बघा खतरनाक माणूस एकदम. तर बघा टाकाट भारी माणूस एकदम. आईला काय लेन देन नाही काय नाही. हा बघा हा एक बल्लू बघा बल्लू बल्लू हा बल्लू आहे. कसे पण जाणार हे बघा. आईला बाईक तर बाईक आणि हे 4 व्हीलर वाले पण खरंच यार. डॉट येतो आणि फोटोला काय ना. आता जेजुरी इकडनं 20 किलोमीटर दाखवते अजून. आता घाटामध्ये पोहोचलोय आणि जरा आमचा शौर्य पण जरा आता थोडा व्हिडिओ वगैरे काढतोय तर त्याची क्लिप पण टाकतो. तो आता काय शूट करतोय ना ते बघतो मी. ठीक आहे काय शूट करतोयस तू? हा जंगल जंगल की जंगल. चला आता घाटामध्ये आहे तर घाट चालू आहे. आता वाटतं काहीतरी छोटा घाट आहे दाखवतो. मस्त छोटासा घाट आहे मस्त एकदम. वातावरण पण एकदम मस्त वाटतंय बघा. वा हो थंडगार एकदम पूर्ण झाडं वगैरे आहेत. अशा इथे ना गाडी चालवायला पण मजा वाटते जरा. असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर आलोय आणि छान असा नेचर मध्ये. घाट आहे मस्त झाड आहे गाड्या पण आहेत समोरून येतात तर लक्ष द्या. चला आम्ही लोक आता जेजुरीला पोहोचलोय. आता शिडी चढून जाऊ वरती. इकडे वरच मंदिर आहे बघा. इथे मंदिर आहे बघा.
हा मंदिर आहे. आता जाऊ आता शिडी पकडून. चला काय बोलता? घोंगडी आधी आता चला आता वर. हो सॉरी उतरा. चला चले काय बघते चल. हो का हे चला तुम्ही फक्त पाचच पायऱ्या चढले आणि थांबलेत काय? इथे चालू आहे. चिड्या मोजल्या का तुम्ही लोकांनी? म्हणजे येताना सोडत. मंदिरात आहे. खूप लाईन आहे, खूप लाईन आहे. दाखवत होता मग तुम्हाला करणार मी लाईन दाखवत होता. आता 1 वाजायला आला तर बघू किती वेळानंतर होतो दर्शन ते. हॅलो सर लाईनीमध्ये फुल लाईन आहे. हे मी ह्याच्यातून जाऊ शकत नाही. हे बघ ते झालं आमच्या लोकांचं. दर्शन वगैरे मस्त झालं. आता जेवायला बसलो कारण की माझा फोन पूर्ण डेड झाला आणि फोन बिलकुल पण चार्ज नाही. म्हणून आता पप्पांच्या मोबाईलने पुढचं शॉर्ट करतो आहे आणि आता मी लोक जेवायला बसलो. दाखवतो. चला मस्त की जेवण घेऊन झालं आमचं. आता इथून निघतोय. बघू जाताना असंच थोडंसं लोणावळा ला फिरू थोडासा आणि मग तिकडनं घरी जाऊ. आता निघतोय चला. तर आम्ही जेजुरीवरनं डायरेक्ट आलो आता लोणावळा. कुठेच नाही मध्ये थांबलो. थोडीशी ट्रॅफिक भेटली पुण्याला पण आता डायरेक्ट लोणावळा. आता तोच घाटच चढतोय टायगर पॉईंटचा. चला आता लोणावळामध्ये थोडंसं चाय वगैरे पिऊ आणि मग निघू पुढे घरी जाण्यासाठी. है ना रे सॉरी काय खाणार आहेस? काय करणार आहेस तू? फ्रेंच फ्राय. सर्वीकडे फ्रेंच फ्राईज करणार तू? अजून काय नाही तुला खाता? घेऊ नको थोडस. नाही इकडे नाही काय. चला चल कर. हे लोणावळा टायगर पॉइंट फुल ब्लॅकआउट.
काय नाही